जो आपला विषय आहे की ओबेसिटीच्या कारणामुळे हे मी स्वतः ऑब्झर्व केलं। आज 10 लाख जणांचा माझ्या पाठीचे अनुभव आहे की जे लोक ओबेस आहेत त्यांना सेक्शुअल प्रॉब्लेम खूप जास्त येतात, त्यांना इम्पोर्टन्सी, इरेक्टाइल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन यांचे प्रॉब्लेम खूप येतात, कारण की इरेक्शन कमी येतं, कारण की त्यांचा ब्लड फ्लो बरोबर भेटत नाही, त्यांचा हार्ट पंपिंग एकदम म्हणजे स्ट्रॉंग करत नाही, त्यांच्या ज्या आर्टरीज किंवा व्हेन्स असतात त्या खूप म्हणजे रिजिड झालेल्या असतात, त्यांच्या लवचिकता कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे कुठे कुठे आपल्या पेनिसला जे आपल्याला ब्लड फ्लो पाहिजे ते कमी भेटतं आणि जे आपल्या पेनिसला इरेक्शनची जे म्हणजे आपलं मसल जे होल्डिंग करतं ते होल्डिंग कॅपॅसिटी पण कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे कुठे कुठे आपल्याला नपुसंकता येईल आणि ओबेसिटी मध्ये खूप कॉमन आहे। कारण जसं की आता दोन लोक आता शरद लावत आहे, एक थिन बिल्ड आहे आणि एक ओबेस आहे, तर खरोखर सांगतो तुम्हाला थिन बिल्ड असणार तो 5 किलोमीटर धावेल पण त्याला दम लागणार नाही, तो शरीर नक्की जिंकणार आणि जो ओबेस पर्सन असणार त्याला 1 किलोमीटरवर जाऊनच त्याला दम लागला म्हणजे काय झालं, दम लागला म्हणजे त्याचा हार्ट वीक आहे, त्याच्या पुढे त्याचा हार्ट वर्क करून नाही राहिलं म्हणून त्याला दम लागतोय। तर मित्रांनो हे तुम्ही प्रॅक्टिस करून पण करू शकता आणि वजन कमी करून पण करू शकता।